नर्मदे शुभप्रभात 6:40 झालेले आहेत आणि आपलं परिक्रमा कालच कंप्लीट झाली आणि ओंकारेश्वरच्या मंदिरात आपण आलेलो आहोत. तर मंगलेश्वर ओंकारेश्वर यांच्या म्हणजे तिथे जल चढून आपलं झालेलं आहे आणि आता आपण मांधाता पर्वत परिक्रमा करायला जाणार आहोत. नर्मदे हर. चला जल चढून झालेलं आहे आपलं आणि मैयाचं दर्शन घ्या. नर्मदे हर मैया, तुमचे खूप खूप आभार. आमची परिक्रमा तुम्ही कंप्लीट करून दिलीत, म्हणजे पूर्णत्वाला नेलीत आणि प्रत्येक ठिकाणी आमचं बोट सोडलं नाहीत. नर्मदे हर. हां, खूप छान वाटतं आहे. हां, तर आम्ही आता मांधाता पर्वतच्या परिक्रमेला निघालो आहोत. तर मैयाचं दर्शन घ्या सगळ्यांनी. नर्मदे हर. आणि आता सकाळी एवढी गर्दी नाही आहे, बाकीच्या वेळी भरपूर गर्दी असते. काल आम्ही आलेलो तर बापरे, म्हणजे जवळजवळ ह्या स्टेप्सपासून गर्दी झालं त्यामुळे 1-1.5 तास तरी लागला असता. मग आम्ही सकाळी जल चढवायला आलो. नर्मदे हर. नर्मदे मित्रांनो, शुभप्रभात परत. तर आपण आता मांधाता परिक्रमा सुरुवात केली आहे. जवळजवळ 8 किलोमीटर आहे ना. हां, 8 किलोमीटरची परिक्रमा आहे. तर आता काही मी जास्त व्हिडिओ शूट करणार नाही आहे, कारण ऑलरेडी मांधाता पर्वत परिक्रमा करताना मी व्हिडिओ शूट केलेला होता. नर्मदे हर. तर दुकानं उघडली आहेत. तर ऋणमुक्तेश्वर महादेव, तर तिकडे चण्याची डाळ चढवायची असते. काला कपडा रहता ना, काला कपडा रहता ना, पिवळा वापरतात. दाल चने की, हाँ दाल है जरूर है परिक्रमा उसी को. कपड़ा पीला ही है कि काला रहता है? नहीं काला नहीं, पीला ये. कितना है ये? 5 रुपये कपड़ा. दाल है कितने की? ये 30 रुपये दाल और कपड़ा. 30 रुपये की 10 रुपये की दोनों. 10 की ले लो, ये 10 की ले, बड़ी 10 और 10. पण पिवळा चढ़वतात ते बरोबर ना बाबा, पीला के पक्का ना, नहीं तो ऊपर जाके मालूम पड़ेगा. तो ऐसे पूजा में झूठ नहीं बोलते कोई. हाँ, नर्मदे हर. तर आपण आता संगमावर आलो आहोत. हे आपल्या उजव्या बाजूला तुम्ही जी मैया बघताय ती कावेरी मैया आहे आणि आपल्या डाव्या बाजूला नर्मदा मैया आहे. तर कावेरी आणि नर्मदा मैया यांचा संगम आहे इकडे. तर तिकडे आपण आता चाललो आहोत. आता आपण चण्याची डाळ आणि एक कपडा घेतला आहे. तर ती जी तळाची डाळ आणि तो कपडा आपण ह्याच्यात भिजवून. नर्मदे हर. 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 नर्मदे हर मैया. नर्मदे हर. माऊली तुम्ही लावू द्या. माऊली. हो माऊली खरंच. मैया नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अजून पूर्ण परिक्रमा नाही झाली, नाही तर तुमच्याच पाया पडलो असतो आम्ही. आता अजून हे मांधाता पूर्ण नाही ती झाली की झाली आमची. झाली मैयाची परिक्रमा 5 महिने. 5 महिने. हा का? हो. दोन्हीच माणसं आहे. हाँ, नहीं नर्मदे है. है लिया हुआ है. लिया नर्मदे हर. 1 मिनिट थांब. तर आपण संगमावर आलो आहोत. ओम नमः शिवाय. शंभो हर. तर संगमावर आपण आलो आहोत आणि रस्ता बघा किती कठीण आहे. काय बोलतात आहे? काय रस्ता बघा किती कठीण आहे. हा आहे बघ ना. आपल्याला आज यावेळी मला नाही वाटतंय. नाही म्हणजे कठीण आहे, म्हणजे दगड वगैरे भरपूर आहे, म्हणजे त्याच्यासाठी बोललो कठीण आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. कावेरी मैया. नर्मदा मैया.
आणि इथे समोर संगम आहे नर्मदे हर. म्हणजे कठीण म्हणजे दगड मोठे मोठे आहेत ना, पाय सांभाळून ठेवावा लागतो म्हणून कठीण. ह्याच्यात तुम्ही एकदम स्पीडमध्ये नाही चालू शकत, तुम्हाला हळूहळू चालायला लागतं. जीप का अडकते माहिती नाही बोलतो. नर्मदे हर तेव्हा सगळे संगमावर आहेत लोक. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. नर्मदे हर. तर ऋणमुक्तेश्वर महादेव आहे ते. तर आपली डाळ वगैरे चढून झालेली आहे आणि जी आपण प्रार्थना करतो ती सगळी करून झाली आहे. नर्मदे हर. तर परिक्रमेनंतरच्या ज्या बाकीच्या विधी आहेत त्या ऑलमोस्ट सगळ्या आमच्या पूर्णच झाल्या. फक्त आता मांदता पर्वतची परिक्रमा बाकी आहे. जय श्रीराम, जय बजरंगबली. आणि हे ऑलरेडी मी तुम्हाला आधी व्हिडिओ बनवला आहे सगळ्यांचा. नर्मदे हर. तर आपण आणि बघा माकडांना पळून लावण्यासाठी बसवले इकडे हिला. नर्मदे हर. बंदर चप्पल लेके जाते हैं क्या? नहीं लेके जाए, उनको मालूम पड़ता है ना. मुझे उनको चप्पल नहीं लेके जाने, खाने का चीज़ बराबर लेके जाएंगे. तर समोर कावेरी मैया आणि तो संगम आहे तिकडे आपण स्नान केलेला. तर सगळं आपले जे परिक्रमेचे जे विधी आहेत ते ऑलमोस्ट कंप्लीट झाले. फक्त आपली आता परिक्रमा मांदताची बाकी आहे. सगळ्या ऋणातून मुक्त करणारे ऋणमुक्तेश्वर महादेव यांना देखील आपण चढायची डाळ चढवली आहे. आणि आता पुढच्या मार्गाला आपण मार्गस्थ झालो आहोत. नर्मदे हर. आणि शिवपार्वतींची सुंदर अशी मूर्ती आहे बघा इकडे. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. हे बघा छान अशी नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. गौरी सोमनाथ मंदिर आपण ऑलरेडी ह्याचे आपल्याकडे फोटो वगैरे सगळे आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. बोकर आहेत बोकर. एक मिनिट बेटा. हनुमान मंदिर नर्मदे हर. लेटे हनुमान मंदिर आहे, त्याचा पण आपल्याकडे व्हिडिओ आणि फोटो आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. एकदम चांगली स्माइल दिली आहे मैयाने. नर्मदे हर. आणि भोले बाबा. नर्मदे हर. उंच अशी भोलेनाथांची मूर्ती आहे. आणि सगळ्या योगिनी आहेत ना ह्या 64 योगिनी. नर्मदे हर. आपण गेलो ना मंदिरात. हे इथे डावीकडे राजराजेश्वरी मंदिर. नर्मदे हर. 11मुखी हनुमान. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. असंच आहे. हो. चांद आणि सूरज गेट. नर्मदे हर.
पुरातन वास्तूचे अवशेष ते गोळा करून ठेवल्यात. नर्मदे हर हजारो वर्षापूर्वींची अवशेष असतील, भंग स्थितीमध्ये आहेत. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. मग आता जाताना गोमुखवर नाही भरूनच जाऊया. हां हां मग बोलू तेव्हाच भरून जाऊया. सिद्धेश्वर मंदिर. हा हा इथूनच जायचं आपल्याला, इथून नाही. ते आपण हा दर्शन मंदिर बघून घ्या, छान आहे. इथून बाहेर पडायचंय. खूप जुनं आहे मंदिर, खूप जुनं. नर्मदे हर भोले बाबा. मला तर आठवलं आपले आसन इकडे होते ना. हे हा हे 2 आसन आहे तिकडे. नर्मदे हर. दवाई ली आपने? और भोजन किया? भोजन नहीं करूँगा. क्यों? दवाई ली ना तो क्या फर्क पड़ता है? अच्छा वो रेल्वे खाने का. मित्रांनो, जेव्हा आम्ही परिक्रमा संकल्प उचललेला तेव्हा आपलं आसन इकडे होतं. तेव्हा पेंटिंग केलेलं नव्हतं ना, असं हे मार्किंग पेंटिंग नव्हतं तेव्हा. नव्हतं ग, तिकडे होतो आपण. भरगोची इकडे होते. हे कोणाचं आहे? तर हा परिक्रमावासियांसाठी निःशुल्क असा भक्त निवास आहे. याचा नंबर 1 नंबर आहे. आम्ही परिक्रमा उचललेली तेव्हा संकल्प घेतलेला तेव्हा इकडेच आम्ही आसन लावलेलं होतं. तर आता आम्ही तिकडे एक रूम घेतलेला, त्याच्यामुळे इकडची आठवण आली. तर परत एकदा जुन्या आठवणी ताजा करण्यासाठी आम्ही ह्या हॉलमध्ये आलेलो आहे. आणि खूप छान असा हॉल आहे हा. आणि सगळे परिक्रमावासी इकडे आपल्याला भेटतात, म्हणून आम्ही त्यांना भेटायला आलो. नर्मदे हर. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि प्रचंड छान. हाँ ये साइकिल वर ना केलेली ना ह्यानी? आप सायकल पे थे ना? नाही ना. हे आपल्याला भेटलेले पण 2-3दा 2-3 बार मिले थे. हमको 2-3 बार मिले हैं. हाँ सगळ्या जुन्या आठवणी एकदम तरोताजा झाल्या. सगळे परिक्रमावासी संकल्प जो घेतलेला आहे तो संकल्प सोडून जल चढून मांदता पर्वताची परिक्रमा करण्यामध्ये जास्त बिझी झालेले आहेत. हे बघा, हे परत दुसरे आले परिक्रमावासी. नर्मदे हर नर्मदे हर. हो तुम्ही तर मजाच केली, पूर्ण मजा करतच होतात आतमध्ये. हा ना, पूर्ण आनंद घेतला. किती जमा केले का? शिवलिंग गोळा केले ना, पात्रातले गोळा केले. हा ना, पात्रातले आतले. अगं नदी पात्रातले म्हणजे त्याच्या पाण्यातले आतले पात्र. शिवलिंगासारखे नव्हते पण ते. हा ठीक आहे काही का असा ना. नाही पण हर कंकर शंकर आहे ना. नाही सगळ्यात जास्त मजा ह्याने घेतली. पाण्यात तिकडे तिकडून तिकडे आनंद सगळ्यात जास्त घेत होते. नर्मदे हर. भोजन झालं का? हा मग जाऊन या आता. हा चालेल. मालेगावचे आहे ना. हा मालेगावचे आहे तिकडे बोलवले आम्हाला. अच्छा, मग आता आम्ही त्यांच्या बरोबरच जाणार आहे घरी. चांगलं चला. ठीक आहे, त्यांच्याकडे जेवण कसं वाटतं? कन्या भोजन आहे. हा तिथे कन्या भोजन आहे ना, मग कन्या भोजन करून कन्या पूजन करून खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. आनंद ना, आनंद मिळाला. काल तर डोळ्याचं पाणी. आनंद घेतला हो संगमामध्ये. नर्मदे मस्त. नर्मदे.